हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे। कथा कशी वाटत आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी विसरू नका। आपण मागच्या भागामध्ये बघितलं की अविराज हा सायराच्या हातातून ड्रेस घेऊन त्याच रूममध्ये जातो। चला तर पुढे वळूया आपल्या भागाकडे। भाग क्रमांक 11। थोड्या वेळाने अवी परत येतो। सर्व अवीची वाट बघत असतात। अवीच्या हातात 2 बॉक्स असतात। तो एक सायराला देत म्हणतो, साखरपुड्याला तू हे घालशील, आणि एक बॉक्स त्याच्या ड्रेसचा असतो। त्यात काय आहे हे अवीशिवाय कोणालाही माहीत नसतं। सायरा म्हणते, मी तोच ड्रेस घालेल। लगेच अवी रागात म्हणतो, तू हेच कपडे घालशील बस। मग त्यावर सिया म्हणते, दी हेच घाल ना प्लीज। सियाचं छोटंसं तोंड बघून सायराला होच म्हणावं लागतं। आता सर्वांची शॉपिंग झालेली असते। राजू म्हणतो, खूप भूक लागली यार आता। अवी लगेच म्हणतो त्यावर, भूक तर सर्वांनाच लागली आहे, चला जेवण करून घेऊ। म्हणतच ते सर्व मॉलमध्ये असलेल्या हॉटेलमध्येच जेवायला बसतात। अवी सायराच्या शेजारी बसलेला असतो। वेटर येतो आणि सर्व त्याला आपापल्या आवडीचे जेवण सांगतात। विराज म्हणतो, सायरा आणि अवी सांगा तुम्ही पण। दोघं सोबतच बोलतात, पालक पनीर। वेटर ऑर्डर घेऊन निघून जातो। सर्व दोघांकडे आश्चर्याने बघत असतात, पण कुणी काही बोलत नाही। सर्व शॉपिंगबद्दल आपापसात बोलायला लागतात। अवी थोडा सायराकडे सरकून म्हणतो, तर पालक पनीर आवडतं तुला पण? सायरा रागात म्हणते, खूप लोकांना आवडतं, त्यात इतकं काय आहे? अवीला सायराचा राग समजतो। अवी म्हणतो, अगं तो ड्रेस सिरियसली साखरपुड्यासाठी चांगला नाही होता, पण मी जे कपडे तुझ्यासाठी सिलेक्ट केले आहे ते खरंच तुला खूप छान दिसतील। तू एकदा नवीन ट्राय तर करून बघ। सायरा काहीही बोलत नाही। थोड्या वेळात ऑर्डर येते आणि सर्व जेवायला बसतात। जेवण झाल्यावर सगळे मॉलच्या बाहेर निघतात। सिया आणि राजू खूप खुश असतात। ही त्यांची एकदाची पूर्ण शॉपिंग झालेली असते। सर्व घरी जातात आणि घरच्यांना घेतलेले कपडे ज्वेलरी दाखवत असतात। सर्व एकदम खुश असतात। सायरा पण सियाकडे बघून खुश असते, कारण सियाला तिच्या मनासारखा मुलगा भेटलेला असतो। पण सायराच्या खुशीला लवकरच कोणाची तरी नजर लागणार असते आणि त्यात अवीचं खूप मोठं नुकसान होणार असतं। अवी ऑफिसमध्ये बसून काम करत असतो। तिथे विराज येतो। विराज म्हणतो, अवी तू सायरासाठी काय सिलेक्ट केलं काही समजलंच नाही। अवी म्हणतो, अरे उद्या साखरपुडा आहे, ती घालेल तेव्हा पाहून घेशील। विराज म्हणतो, आणि तिला आवडलं नाही तर, आणि तिने घातला नाही तर? अवी म्हणतो, माझं हृदय म्हणतंय तिला आवडेल पण आणि ती घालेल पण। फक्त आजची रात्र थांब, उद्याची वाट तर मी पण बघतोय। इकडे सायराच्या समोर अवीने आणलेले कपडे असतात, पण ते उघडून पाहण्याची हिम्मत सायराची होत नसते। सायरा ते बाजूला ठेवून कामात गुंतून जाते। इकडे सायरा आणि बाकी सर्व मॉलमध्ये फिरताना कोणीतरी त्यांचे चोरून फोटो काढून एका व्यक्तीला सेंड केलेले असतात। तो व्यक्ती ते फोटो मोबाईलवर पाहत असतो आणि दुसऱ्या मोबाईलवरून एका व्यक्तीला कॉल करतो। तिकडून व्यक्ती बोलतो, काय ऑर्डर आहे बॉस? ही व्यक्ती बोलते, सायराच्या सोबत हे कोण आहे ही माहिती काढ आणि मला अजून फोटो पाठव। ती काय करते, कुठे जाते, कोणाला भेटते, सर्व माहिती पाठव। तिकडून कॉलवर बोलले जातं की ओके बॉस, आणि कॉल समाप्त होतो। राजाध्यक्ष बंगला आज परत एखाद्या नवरीसारखा नटलेला असतो।
सगळीकडे रंगीबेरंगी लाईट्स, फुलांच्या माळा, खाली लाल कार्पेट, कशाचीही कमी न ठेवता पूर्ण बंगल्याला सजावट करायचे काम चालू असते. विराज सर्व अरेंजमेंट बघत होता. थोड्या वेळात अवी खाली येतो आणि विराजला त्याच्या कामात मदत करतो. साखरपुड्याला अजून थोडा वेळ असतो म्हणून अवी आणि विराज पूर्ण बंगल्याला आधी सजवून घेतात. सिया आणि राजूसाठी एक वेगळा स्टेज बनवलेला असतो. त्याला पण पूर्ण गुलाबाच्या फुलांची आणि फुग्यांनी सजवलेला असतो. थोड्या वेळाने बंगला पूर्ण सजवून तयार असतो. आता अवी आणि विराज पण रूममध्ये तयार व्हायला जातात. आता संध्याकाळी 7 वाजलेले असतात. साखरपुड्यासाठी पाहुणे यायला लागलेले असतात. घरातील पण जवळपास सगळे साखरपुड्यासाठी तयार होऊन खाली येऊन पाहुण्यांची वाट बघत असतात. सर्व एकमेकांसोबत हॉलमध्ये बोलत असतात. घरातील मोठे व्यक्ती आलेल्या पाहुण्यांसोबत बोलण्यात बिझी असतात, तर सर्व लहान व्यक्ती त्यांच्या आलेल्या फ्रेंड्ससोबत बोलण्यात बिझी असतात. आता फक्त सियाच्या परिवाराची वाट बघत असतात. अविराजचं पूर्ण लक्ष दरवाजावर होतं. विराज त्याला नोटीस करत असतो. विराज त्याच्या जवळ येऊन म्हणतो, अवी येईल ना सायरा, पण इतकी वाट नको बघू. अवी म्हणतो, येणार तर आहे हे मला माहीत आहे, पण केव्हा येईल? सगळे तर येऊन गेले, हे कुठे राहिले काय माहीत. इतक्यात दरवाजात गाडीचा आवाज येतो. आता मात्र सर्वात आधी अवी दरवाजाच्या दिशेला जातो, तर तिकडून माधवी, सेजल, प्रकाश आणि वैशाली येत असतात. राजाध्यक्ष परिवार त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना हॉलमध्ये आणतात. मधू आणि सेजल त्यांचा बंगला बघून तर तिथेच राहायचे स्वप्न बघू लागतात. त्यांनी असा बंगला अजून बघितलेलाही नसतो. मधू तर कधी ह्या घरची मोठी सून होईल याचीच वाट बघत असते. अवीला इम्प्रेस करायला तिने आज पण शॉर्ट ड्रेस घातलेला असतो. अवीचं मात्र तिच्याकडे लक्ष नसतं. अवी दरवाजाकडे बघत असतो की अजून कोणी येईल, पण बराच वेळ होतो, पण अजून कोणीही आलेलं नसतं. अवीला आता राहवत नाही. तो प्रकाशला विचारतो, मामा बाकीचे कुठे आहे? प्रकाश म्हणतो, सियाला थोडा वेळ होता तयारी करायला, तर पारस आणि सायरा सियाला नंतर सोबत घेऊन येत आहेत. अवी म्हणतो, बरं. अवी स्वतःसोबतच बडबडत म्हणतो, सायराला यांच्यासोबत यायला काय झालं होतं? पारस आणि सिया आले असते नंतर. माझी काळजीच नाही आहे तिला. आणि ह्या सियाला पण इतका काय वेळ लागतोय? पूर्ण दिवस तर होता तिच्याकडे. असं म्हणतच अवीची पूर्ण बडबड त्याच्या मागे असलेल्या विराजने ऐकलेली असते. विराज म्हणतो, अवी दुसरं कोणी बघितलं तर वेडं म्हणतील तुला. असं बडबडू नको, येईल ना ती. असं म्हणतच विराज परत म्हणतो, हे बघ कोण आलं. अवीची दरवाजाकडे पाठ असते. अवी आशेने दरवाजाकडे बघतो, तर तिकडून विकास येत असतो. विराज अवीचा चेहरा पाहून जोरजोरात हसायला लागतो. अवी आता विराजला रागाने पाहत म्हणतो, विराज आज तर तू गेलाच समज. आणि त्याला मारायला जातो, तर विराज तिथूनच पळून जातो. विकास राजीवला अभिनंदन करतो. तिथे अवी येऊन उभा राहतो आणि विकासला विचारतो, सियाला यायला किती वेळ आहे? वाट तर सायराची बघत असतो, पण सायराचं नाही विचारू शकत म्हणून सियाचं विचारतो. विकास म्हणतो, मी केला होता त्यांना कॉल, तर ते निघत होते. ते घरून यातच असतील आता. थोड्या वेळात परत गाडीचा आवाज येतो. आता विराज अवीजवळ येऊन म्हणतो, आता खरंच सायरा असेल. सर्व हॉलमध्येच असतात. अवीची नजर मात्र दरवाजावरच असते. युग
सर्व लाईट्स ऑफ करतो आणि दरवाजावर फोकस पडेल असा एकच डिस्को लाईट ऑन करतो. भेटूया पुढच्या भागात. कथा आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि पुढच्या भागाचे नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.